अरे रामू, अरे किती वर्षांनी आलायस मला भेटायला. ये बस, ये बस. नाही रे, जरा पेपर वाचत होतो, वेळ जात नव्हता म्हणून. बस. तू कसा आहेस? बरा आहेस ना? मी ठीक आहे रे. कळलं तुला? माझी वसुंधरा, माझी बायको वसुंधरा गेली रे. मला सोडून कायमची गेली रे. माझी गेली. 6 महिने झाले तिला जाऊन. रोज आठवण येते रे, रोज आठवण येते वसुंधरा. माझ्या बायकोची रोज आठवण येते. मी काय करू रे, काय करू सांग. मुलाचं नाव नको घेऊस त्या राकेशचं. तो माझ्यासाठी मेला रे, मेला तो. अरे आईच्या शेवटच्या घटका मोजत होती, आजारी होती. मी बोलवलं त्याला, अरे ताबडतोब अमेरिकेतून घरी ये रे, आपल्या भारतात ये, आईला बघायला ये. नाही आला तो शेवटपर्यंत. नाही आला. अमेरिकेत गेला शिक्षणासाठी, तिथेच नोकरी मिळवली आणि आता म्हणतो मला यायची इच्छा नाही, मी येणार नाही. नको, नका येऊ तुम्ही. अरे काय बोलायचं आता रे, काय बोलायचं. आता कोण आहे माझा आधार? कोण आहे? कोणीच नाही. बायको होती ती गेली. अरे पेन्शनही जगतोय मी, पेन्शनमध्ये 2 वेळचं जेवण येतं तेवढंच. काय करणार? कोणी नातेवाईक पण जवळ नाहीत रे. एकटा पडलोय रे रामू, एकटा पडलोय मी, फार एकटा पडलोय. असंही होतं मला आता, असंही होतं. काय करणार मी म्हटलं आता तुझं लग्नाचं बघू, वय झालंय, स्थळं बघू, मुली बघू. नाही म्हणे, मी पसंत केली आहे तिथे, काळजी नसावी, आम्ही आमचं बघून घेऊ. असं बोलतो रे, असं बोलतो. मला काय करू. या बापाला भेटायला सुद्धा आला रे, या म्हाताऱ्याला बघायला सुद्धा आला नाही रे. आपला बाप कसा आहे, कशा अवस्थेत आहे, आलाच नाही रे. तो आलाच नाही ना माझ्यासाठी, ना स्वतःच्या आईसाठी. तिथेच हरवून बसला, तिथेच आपलं बस्तान मांडलं आणि राहिलं तिथेच. आता माझं कसं होणार रे रामू, कसं होणार. अशी अवस्था कोणाची नसावी रे बाबा. देवा, माझी केलीस, आता अजून कोणाची करू नको रे. काय करू मी, कसं जगू रे रामू, तू सांग. कसं जगू मी, काय करू रे, काय करू. आता या आजारपणामध्ये कुठं जास्त लांब जावं असं पण वाटत नाही रे. कुठंच आपल्या इथे जवळच्या जवळ फिरतो, माणसं भेटतात, बोलतात, एवढंच. बाकी काय नाही, कोणीच नाही मदतीला. काय करणार रे, एकटा पडलोय मी, एकटा पडलो. सावरतोय स्वतःला, सावरतोय मी. तू इतक्या वर्षांनी आलास म्हणून मी सगळं बोलू शकलो रे, नाही तर कोणाशी बोलणार रे मी. रामू सांग मला, काय करू. असो, चला देवळात जाऊया आपण, मग नंतर बाकीच्या गोष्टी करूया. चल रामू, चल निघूया आपण, देवळात जाऊ दोघे जण. चल, जरा आराम वाटेल आपल्याला मनाला. चल, छान वाटेल. ये, चल रामू, चल. नको रे बाबा अशी परिस्थिती करू कोणाची.